काल अचानक एक दुःखद बातमी कानावर आली, ती म्हणजे आमच्या शेजारच्या गावातील पुसेसावळी गावचे सुपुत्र वीर जवान प्रमोद कदम यांना देशाची देश सेवा करत असताना वीर मरण आले आणि आज त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी म्हणजे पुसेसावळीत येणार होते. शाळेतील सर्व शाळकरी मुलं, गावातील सर्व ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन हे सर्व आपले वीर जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आपले वीर जवान प्रमोद कदम यांनी त्यांची वयाची 22 वर्ष आपल्या भारत मातेसाठी अर्पण केली आणि 2025 लाच म्हणजे पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, म्हणूनच त्यांना असं वीर मरण आलं. नाहीतर असं वीर मरण याला पण नशीबच लागतं. नंतर त्यांना त्यांच्या राहत्या घराजवळ पोलीस प्रशासनाकडून सलामी देण्यात आली आणि त्यांचे पार्थिव अंत्ययात्रेसाठी रथामध्ये बसवण्यात आले. खरं तर त्या चिमुरड्याकडे आणि त्या माऊलीकडे बघून खूप वाईट वाटत होतं आणि तेवढा अभिमान सुद्धा वाटत होता की आमच्याच भागातील वीर जवान प्रमोद कदम यांनी आपला देह देशासाठी अर्पण केला. खरं तर सातारकरांची ओळखच ही आहे. याच मातीतून अनेक फौजी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी घडले आणि काही फौजींनी आपला देह देशासाठी अर्पण केला. म्हणूनच आम्हाला सातारकर असलेल्याचा अभिमान आहे. आपले वीर जवान प्रमोद कदम यांचे पार्थिव महात्मा गांधी मैदान या ठिकाणी आणण्यात आले. तिथे सर्व परिसरातील लोक आपल्या हातातील सगळं काम सोडून फक्त आपल्या जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. नंतर त्यांना शासकीय सलामी देण्यात आली. गल गल ते शक कर दे और जरा भी नहीं हुण तेरी अखियां च मेरे लिए प्यार जरा भी नहीं।